मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकहून मनसेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण माझ्या मागे हा ताफा बघतायत, हा संपूर्ण ताफा आता मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकहून मनसेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण माझ्या मागे हा ताफा बघतायत, हा संपूर्ण ताफा आता समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। मनसेचे नेते दिनकर पाटील आपल्यासोबत आहेत। अण्णा, मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आजच्या एकूणच मोर्चाचं नेमकं काय उद्दिष्ट असणार आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेला सुद्धा मतचोरीवर महायुतीचं सरकार निवडून आलं आणि आजही माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय संपूर्ण महाविकास आघाडीने या महाराष्ट्रामध्ये 96 लाख मतं वाढवलेले आहेत आणि ते कमी करावे। निवडणूक आयोगाला 15 दिवसापूर्वी भेटले राजसाहेब आणि संपूर्ण महाविकास आघाडी, परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा हस्तक होऊन ते कमी करण्याच्या मनस्थितीत नाही आहे। खरं तर लोकशाही जिवंत राहावी आणि संविधानाने जो मतदारांना अधिकार दिला मतदानाचा, तो मतदान करता यावं, त्यासाठी पारदर्शक निवडणुका व्हाव्या, यासाठी आज हा मतचोरीचा मोर्चा मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या मार्फत होत आहे। अण्णा, मनसेचा बालेकिल्ला समजला जातो नाशिक, वर्षानुवर्ष मनसेची सत्ता या ठिकाणी आहे। आजच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह दिसतोय? खूप उत्साह आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये तर आहेच, परंतु जनतेमध्ये सुद्धा उत्साह आहे। कारण आपण बघितलं महायुती सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करते, लोकांवर अन्याय करते, ते लोकांना आवडत नाही। गुन्हेगारी असेल आणि म्हणून मतचोरी करून निवडून आलेल्या सरकारला थांबवण्यासाठी जनतेमध्ये खूप मोठा उत्साह आहे। एकूणच येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय चित्र असू शकतं हे वातावरण बघितलं? 100% महाविकास आघाडीची ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणार आणि महायुती सरकारला मतचोरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार। आपण बघतोय की मुंबईच्या दिशेने हे सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत। माझ्या मागे आपण हा कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा ताफा बघता आहात। घोषणाबाजी करत आणि एकूणच झेंडे फडकवत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आज महाविकास आघाडीच्या वतीनं जो मोर्चा काढला जाणार आहे त्या मोर्चाला बळ देण्यासाठी नाशिकहून मनसेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे, माकपचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं आता समृद्धी महामार्गाच्या या बोगद्यावरून रवाना होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसैनिक देखील मोठ्या संख्येनं नाशिकवरून समृद्धी महामार्गावरून आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। माझ्या मागे आपण गाड्यांचा हा ताफा बघताय। समृद्धी महामार्गाच्या बोगद्यामधून सध्या हे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। मनसे नेते दिनकर पाटील आपल्यासोबत आहेत। अण्णा, काय वातावरण बघायला मिळते? एक नंबरचं वातावरण आहे महाविकास आघाडीचं, महाराष्ट्र निर्माण सेनेचं आणि संपूर्ण आपण बघितलं असेल राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, सपकाळ साहेब काँग्रेसचे, उद्धवजी शिवसेनेचे, शेकापचे जयंत पाटील असतील, कम्युनिस्टचे सर्व नेते एकत्र येऊन अतिशय वातावरण चांगलं आहे। एकूणच आजच्या मोर्चानंतर काय बघायला मिळतं वातावरण? या महाराष्ट्रामध्ये 100% सत्ता पालट झालेली असेल। पण कशा पद्धतीचा कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह बघायला मिळतोय? मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आपल्यासोबत आलेले आहेत। खूप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जनतेमध्ये उत्साह आहे। जनतेला हे सरकार नको आहे, कारण आपण बघितलं शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी दिली नाही, ओला दुष्काळ जाहीर केला नाही, गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई जे काँग्रेसच्या काळात 400 रुपयाला गॅस होता तो आज 1100 रुपयाला झाला, जे पेट्रोल 50-60 रुपये होतं ते आज 100 रुपयापुढे गेले, डिझेलचे भाव वाढले, सगळेच भाव वाढलेले आहे, त्यामुळे महागाई सुद्धा खूप झालेली आहे, जनता त्रस्त आहे। आपण बघतोय की मनसेच्या कार्यकर्त्यांचा हा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय
आणि एकूणच या संपूर्ण मोर्चाच्या निमित्तानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग देखील मनसेच्या वतीनं फुंकलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।